नासिक में 12वीं की परीक्षाएं सुचारू रूप से चल रही है और अनुचित तरीकों से उत्तर प्राप्त करने पर नियंत्रण स्कूल शिक्षा मंत्री दादा भूसे ने बताया कि कॉपी मुक्त परीक्षा अभियान सक्रिय है, जिसमें शिक्षा विभाग के साथ राजस्व, गृह और ग्राम विकास विभाग का सहयोग लिया जा रहा है। उन्होंने कहा कि सभी केंद्रों पर सीसीटीवी, पेयजल और बस जैसी सुविधाएं समय पर उपलब्ध कराई जाएंगी और नकल करते पकड़े जाने पर छात्रों के साथ केंद्र प्रमुख और जिम्मेदार अधिकारियों पर भी सख्त कार्रवाई की जाएगी। मंत्री ने पत्रकारों के सम्मान, मराठी भाषा के गौरव और शिवसेना में गुटबाजी पर भी प्रतिक्रिया देते हुए कहा कि मराठी का अपमान बर्दाश्त नहीं किया जाएगा और बढ़ते तेंदुआ प्रभाव के मामलों में वन विभाग के साथ समन्वय कर आवश्यक कदम उठाए जाएंगे। पहिली गोष्ट तर शिवसेनेमध्ये कुठलीही गटबाजी नाही। इथे एकच गट आहे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाचा, धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांच्या आशीर्वादाचा आणि शिवसेनेचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचा। आपण जे म्हणता तर आता संपूर्ण महाराष्ट्रातून जे नवनिर्वाचित नगरसेवक महोदय आहेत, किंबहुना आता जिल्हा परिषदच्याही निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाने शिवसेनेला, धनुष्यबाणाला मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिलेले आपण सगळ्यांनी बघितलेले आहे। आणि मग किंबहुना इतर पक्षांमध्ये पण निवडून आलेले लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आपल्या प्रमुख नेत्यांना भेटत असतात, संवाद साधत असतात। ही एक रुटीन प्रक्रिया आहे। आणि काही ठिकाणी कॉपीचे प्रकरण समोर आलेले आहेत, त्या सगळ्या अनुषंगाने आपण आढावा घेतलेला आहे। काय कारवाईचे आदेश दिले? नाही, निश्चितपणे 12वीच्या परीक्षा आता प्रगतीपथावर आहेत। येणाऱ्या काळामध्ये 10वीच्याही परीक्षा संपन्न होणार आहेत आणि गेल्या काही महिन्यांच्या पासून सर्व विद्यार्थ्यांना आम्ही विनंती आवाहन केलेलं होतं की तुम्ही अतिशय निर्भीडपणे या परीक्षांना सामोरं जा, हसत खेळत सामोरं जा। सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय कष्टपूर्वक चांगला अभ्यास केलेला आहे। गुरुजनांनी पण ज्ञानदानाचं पवित्र कार्य संपन्न केलेलं आहे। विद्यार्थ्यांच्या पालकांनी पण चांगली मेहनत घेतलेली आहे आणि म्हणून निश्चितपणे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी यश मिळेल अशा शुभेच्छाही माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। कॉपीमुक्त परीक्षा अभियान हे संपूर्ण राज्यामध्ये मागच्या वर्षाच्या पासून जाणीवपूर्वक प्रशासनाच्या वतीने राबवलं जात आहे। यामध्ये शिक्षण विभागाची तर जबाबदारी आहेच, परंतु त्याच्यासोबत मग महसूल विभाग असेल, गृह विभाग असेल, ग्रामविकास विभाग असेल, याही विभागांचं सहकार्य त्या ठिकाणी घेतलं जात आहे। वारंवार या संदर्भातल्या आढावा बैठकी संपन्न झालेल्या आहेत आणि मग जिथे जिथे परीक्षा केंद्र आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही लावणं आणि इतरही काही सुविधा, मग विद्यार्थ्यांच्यासाठी पिण्याचं पाणी असेल, बसेसही वेळेवर त्या ठिकाणी पोहोचल्या पाहिजेत, विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले होते।